नाही म्हणजे चांगलं वाजतात ते, चांगलं वाजतात. भीमा, बाळूवरचा राग गेला का घरातल्यांचा? हा वय वय. आपण आम्ही ऐकलं की बाळूशी बोलत नाही कुणी. नाही नाही तसं काही नाही, समद बाईजवर चाललंय बघा. ती गंगी बाळूचं तोंड पाहणार नाही अशा आवेशात निघून गेली म्हणे. हो, एका मायाचीच लेकर आता आम्ही, असं कधी बी नाही व्हायचं बघा. पण तरीही येतो मी, या समदे. खूप शाणा आहे हा, जराही थांग पत्ता लागू दिला नाही. भीमा येतो, भीमा मयप्पाचा लेख. आणि बाळूचा भाऊ असा कसा थांगपत्ता लागून देईल? सत्य काय ग? आज्जे कवा आलीस तू? अगं कसला एवढा विचार चालू हाय? हा विचार मी तांदूळ निवडते आहे. वाय का? मला तर वाटलं चांगल्या गप्पा चालल्या असत्याल. वय गप्पा माराय माणूस न ग वय. आता हक्काचा माणूस आहे ना व? वय काय बोलला का नाही? बोलले ना. बाळू बोलला? पांडुरंगा पावलास रे बाबा. असंच पांडुरंगाशी बोलले. म्हणजे पांडुरंगा संकट बोलला? अरे देवा. मग पंच काय ठरवलं? जाणार का तिकडं कुठे? टाळ कुटायला? तुला खलबत्त्यात घालून कुठं करत त्या? हे आता चांगलं सांगायला लागलं तुम्हाला रागच आला बा. भल्याचं जगत नाही बा. अयो सगळ्या जगात माझ्यासारखा भला माणूस शोधून सापडायचा नाही बघ. येत त्या काय रे? कुत्र होतं तिकडं गेलं. तुम्ही बोला. कुत्र होत? अयो काय राखण करायचं सोडून कान देऊन ऐकत होता. अयो येत त्या. हं? मला दोन शिंग आहेत का बघ रे? नाही मला शेपूट आहे का बघ रे त्या? अहो नाही, आज कसे काय म्हणता? अयो तुम्हाला मूर्ख समजतोस करतात त्या मग? अहो नाही हो. अयो मग मला तुझी ही थेर समजत नाही का रे? हाड म्हणू ना. अयो अयो अहो पण मी खरंच विचारतो आहे तुम्हाला, त्या बाळूच्या घरी पूजाला जायचं का नाही? अयो काय जायचं ते पूजेला? त्या बाळूशी घरात कोणी बोलत नाही. ती गंगी रुसून सासरी निघून गेली. अयो आणि घरात पूजा आणि भजन. अयो नाही पण मला काय वाटतं पण उलट आपण जाऊच तिकडं, बघू ना काय होतंय. म्हणजे देतात ते? अहो म्हणजे लग्नातल्या सारखा धिंगाणा झाला तर कसं होईल? यो बरोबर की रे पोपटा. तसला राडा जर झाला ना तर मग आपल्याला मोठेपणा बी करता येईल. हं? ए आपल्याला नाही रे त्या, मला. तेच नाही आपल्याला म्हणलं मी. आपण आपण अयो मी बोलतोय तुझ्याशी, तू काय बोलतच नाही. नाही बोलायचं मला तुझ्याशी. अगं पण ऐकणार नाही तर तुला समजल कसं? काय बोलायचं बाकी ठेवलं आहेस तू? बरं तू बोललीच नाही तर समजणार कसं काय झालं ते? हं? एकदा तुझ्या मनात काय आहे ते बोल. माझ्या लग्नात खरकाट पाणी पिऊन मराल तुम्ही आणि ह्याच मंडपात तुमची तिरडी जाईल.